आणि कालच्या दिवशी जो रेकॉर्ड होता तो 74चा तो आज मोडीत काढला गेला। एक अर्धशतक लागलं तर 2 वेळा षटकारांची सलग हॅट्रिक झाली आणि काल एक विकेट हॅट्रिक होती आणि काल एक निर्धाव षटक होतं। असं हे आजच्या या स्पर्धेचं स्वरूप आपण बघितलं आणि त्यानंतर या मॅचला सुरुवात होतोय। शरद पाटील पंचांचा इशारा आलाय, मॅच सुरू होतोय। तत्पूर्वी आकाश गुरवसाठी पारितोषिक आले। विद्यमान अध्यक्ष अमरदीप यांच्याकडून षटकाराला 200 आणि चौकाराला 100 रुपये। पहिल्या चेंडूवरती एज अँड टेकन आकाश गुरव गोल्डन डकचा मानकरी ठरलाय। सरळ क्षेत्ररक्षक विकेट कीपर विश्वजित नाकवाच्या हातात झेल देऊन आकाश गुरव माघारी परतलेला अत्यंत निराश स्वरूपात आपण बघतोय। ज्याच्यासाठी पारितोषिक लावलं त्याच खेळाडूंनी निराशा केली। परंतु चेंडू जर आपण बघितला तर कुमार नाकवाचा गुल्डन स्पॉटवरती पडल्यानंतर आपण बघतोय चेंडू लेग कटर टाकला होता आणि लेग कटर चेंडूवरती बॅट फिरवण्याच्या प्रयत्नात वरच्या एजला लागून किंचितशी एज लागली आणि सरळ विश्वजित नाकवाच्या हातात झेल गेलाय। विश्वजित नाकवा षटकार किंग, ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार केल्याचा रेकॉर्ड आहे, असे विश्वजित नाकवा आज विकेट कीपरच्या रूपात आहेत। कुमार नाकवाचा दुसरा चेंडू, यावेळेला दुसऱ्यांदा आपण बघतो बॅटची एज लागली होती, मात्र चेंडू जातो पहिल्या स्लिपमधून सरळ डिक्लेअर एरियामध्ये। धावसंख्या 1 कडे सुरुवात होतोय। नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच ओमकार सुधाकर राणे आणि नॉन स्ट्राइक वरला जो बातोय तो ओमकार हेमंत राणे, अशी ही ओमकार जोडी राणेंची जोडी आपण मैदानात बघतोय। त्याच दरम्यान सन्माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य धोकोडे ग्रामपंचायत आणि काँग्रेसचे माजी मापगाव चिटणीस सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती असते, असे सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर हे उपस्थित झालेले आहेत। सकाळपासून एका कामात खूप बिझी होते, परंतु सकाळीच त्यांची हजेरी असते, परंतु खूप मोठं काम करून ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कुमार नाकवाचा हा चेंडू आपण बघतोय शॉर्ट ऑफ गोल्डन चेंडू होता, मात्र चेंडू उजव्या बाहेर जातोय। हा मात्र चेंडू वाईड येतोय, अतिरिक्त स्वरूपाचा आलाय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 3 धावा 1 विकेट। कुमार नाकवेने अत्यंत सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केलाय। 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला माघारी पाठवलेलं आपण पाहतोय। हा चेंडू आपण बघतोय स्लोवर वन होता, त्याला सरळ खेळलाय मिड ऑफच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल। एक शेवटचा चेंडू आहे, मोठं आपलं नेता येते असा एक चेंडू कुमार नाकवाचा या षटकातून आडव्या बॅटने हुक केला, चेंडू जातोय सरळ मुकेश नाकवाच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत आणि दणदणीत चौकार। त्याच दरम्यान सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर यांचं कॅमेरा इकडे फिरवायचा आहे। कॅमेरामॅन सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य धोकोडे ग्रामपंचायतचे शिवप्रसाद तोडणकर आणि मापगाव विभाग चिटणीस माजी काँग्रेसचे शिवप्रसाद तोडणकर यांचं आपण मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करतोय। सन्मान्य महेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दरवर्षीप्रमाणे ही उपस्थिती असते आणि त्याचबरोबर अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केलेला आहे। मॅच अत्यंत रंगतदार होईल यातील मात्र शंका नाही आहे, कारण पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा लागल्यात। ओमकार हेमंत राणेला हा चेंडू होता, मात्र चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, मिडल एसटीवरती आला होता, डिफेन्स केलाय ओमकारने।
सरचिटणीस काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड. अत्यंत सुंदर अशी बॅटिंग आपण बघतोय, जिथे गोलंदाजी उत्तम होतोय, परंतु दोन्ही ओमकार आता मैदानात आहेत, दोन्ही विस्फोटक आहेत आणि अशा फलंदाजांना सुबोध या ठिकाणी रोखून ठेवतील बघतोय. सुबोध ची गोलंदाजी आपण पाहतोय व्हेरिएशन मध्ये आहे. यावेळेला फटका केला होता लॉंगॉनच्या दिशेला, मात्र त्या ठिकाणी चेंडू बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये आणि चेंडू बॅटच्या टोला लागून लॉंगॉनच्या दिशेला जातोय. एक धाव अजून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पाहतोय ती 15 वरती पोहोचले. पंधरा नंतर आणखीन एक चांगला फटका, मात्र फटका फसलाय. ओमकार सुधाकर राणे बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट, मोठा बली या ठिकाणी गेलाय. मगाशी मी ओळख करून दिली होती शिवप्रसाद तोडणकर यांची, मात्र यावर्षी त्यांच्या पदामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे आणि आता ते काँग्रेसचे सेवा फाउंडेशन रायगड जिल्हा चिटणीस झालेले आहेत. त्याबद्दल सर्व मापगाव विभागाच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याच्या सर्व त्यांच्या चाहत्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा. आज एक चांगली सेवा ही त्यांच्या माध्यमातून देता येणार आहेत असे रायगड काँग्रेस सेवा चिटणीस फाउंडेशन सेवा चिटणीस या पदावरती त्यांची बढती झालेली आहे. अभिनंदन शिवप्रसाद तोडणकर. गोलंदाज आपण बघतोय सुबोधची गोलंदाजी आणि त्यामध्ये विकेट प्राप्त केले त्यांनी. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु गोलंदाजी अत्यंत उत्तम. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरून तो सरळ विकेट किपर विश्वजित नागपाच्या हातात गेलाय. नवीन फलंदाज अमोल राणे हा नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होतोय. डावखुरा फलंदाज अत्यंत लाभदायक असं मैदान त्याच्यासाठी, कारण डावखुऱ्या फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी या मैदानात कित्येकदा केलेली आहे आणि स्वतः सुद्धा याच मैदानावरती अगदी प्रभावित झाला होता. परंतु सुबोधच्या गोलंदाजीचा समाचार कशा पद्धतीने घेतला जाणार आणि तत्पूर्वी हे शेवटचं चेंडू होतं आणि त्यानंतर दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावांच्या धावगतीने इथे धावा आल्यात त्या फक्त 16 धावा आणि त्यामध्ये फलंदाज बाद झाले ते आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज हा 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि तदनंतर 15 धावांची पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या मध्ये झाली आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा अशा स्वरूपाची ही गोलंदाजी आणि फलंदाजी आपण या मॅचमध्ये बघतोय. दुसऱ्या राऊंडचा मॅच मकर संक्रांती चषक ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या अख्ख्या अलिबाग तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये. मकर संक्रांती चषक हे पूर्वी कुठेही नसायचा आणि फक्त हा मकर संक्रांती चषक हा फक्त कोलगाव गावात असायचा. आजकालच्या स्पर्धा बऱ्याचशा वाढल्यात. मकर संक्रांती चषक कित्येक गावागावात व्हायला लागलेत, परंतु गेली 48 वर्ष ही मकर संक्रांत चषक खेळवला जातोय. परंतु आपण बघितलं तर या मकर संक्रांती चषक आणि त्यांची कमिटी ही खूप महत्त्वाची आहे. बघा, बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा होतात, परंतु लोकल लेवलला ग्रामीण लेवलला एखादी स्पर्धा होत असते आणि त्यांची पूर्वीची कमिटी आणि नवीन कमिटी यामध्ये असलेलं समन्वय हे साधलं गेलं आणि गेल्या 48 वर्ष ही निर्विघ्नपणे स्पर्धा खेळवली जाते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, नवीन गोलंदाज आलाय, वाईड येतोय. गोलंदाज षटक नंबर 30 यशच्या हातात सोपवलंय. अमोल राणे आणि ओमकार राणे ही जोडी आता मैदानात आहे, ज्यांच्याकडे मोठे मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे. मगाशी आपण बघितला होता ज्या संघाच्या नावावरती खूप सारा रेकॉर्ड झाला होता तो म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली हा संघ आहे आणि अशा संघाच्या समोरती एक 55 ते 60 धावांचं आव्हान तरी 4 षटकामध्ये उभं केलं पाहिजे, कारण मगाशी 77 धावा हे प्रथम फलंदाजी करताना या संघाने उभ्या केल्या होता आणि त्यामुळे आता मात्र या संघाच्या विरुद्ध 60 ते 55 धावा उभ्या करणे खूप गरजेचं असणार आहे.
परंतु गोलंदाजी फलंदाजी अशा प्रत्येक बाबीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सासोने हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय। आत्ताच आपण बघितला की सर्व जे त्यांचे खेळाडू आहेत ते होडीवरून म्हणजे त्यांचा पारंपरिक व्यवसाय जो मच्छीमारीचा आहे तो मच्छीमारीचा व्यवसाय सांभाळून त्या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर खेळायला सुरुवात केली। नो चेंडू आलाय, नो आणि प्लस 22 अशा प्रकारे 2 धावा अजून वाढतात। धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या 19 धावा। षटक जे ते सुरू आहे तिसरं, 19 धावा धावफलकावरती, फ्री हिट। आहा, लाजवाब स्ट्रोक, सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोल राणेच्या बॅटमधून आलाय हा षटकार। आपण सकाळपासून बघतोय नो चेंडू आणि फ्री हिट आणि फ्री हिट वरती षटकाराची मोर हे गणित मात्र आज बनलंय आणि त्यामुळे अगदी जबरदस्त कामगिरी प्रत्येक नो चेंडू वरती होत आहे। षटकाराबरोबर धावसंख्या 26 वरती पोहोचतोय। षटक तिसरं प्रगती पदावरती, 26 धावा धावफलकावरती। बुंद्यात टाकला होता, अक्षरशः खोदून काढलाय अमोल राणेने। हा चेंडूला एकच धाव घेतली जाऊ शकतोय कारण संघाचा कॅप्टन सनी या ठिकाणी खूप लांबवरून अक्षरशः डीप एक्स्ट्रा कव्हरला तो फिल्डिंग करतोय आणि तिथून शॉर्ट पॉइंटच्या दिशेला फिल्डिंग करायसाठी आलाय। फक्त एकच धाव खर्च केले। धावफलकावरती एकूण 27 धावा लागल्यात। चेंडू शिल्लक असतील ती या ओव्हरमधून 2 टू गो। 2 चेंडू शिल्लक आहेत। समोर ती आहे ओमकार हेमंत राणे। बॅटची मोठी एज लागले परंतु चेंडू डिक्लेअर एरियामध्ये जातोय। एकेरी धावेने धावसंख्या 28 वरती पोहोचले। 28 धावा धावफलकावरती लागल्यात। ज्ञानेश्वर माऊली सासोने या संघासाठी मकर संक्रांती चषक म्हटल्यानंतर एक नशीब सुद्धा खूप चांगला आहे। या मैदानावरती बरेचसे पारितोषिक गेल्या 48 वर्षांमधून त्यांनी नक्की प्राप्त केलेत आणि त्यामुळे हे नशिबाची साथ देणारं क्रीडांगण सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सासोने संघाकडे त्यांच्याकडे असलेली क्षमता आणि नशिबाची साथ कित्येक वर्ष त्यांच्या बाजूला सुद्धा आहे। 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅच मधून, पहिल्या सत्रामधून आणि ओमकार हा स्ट्राइक वरती आपण बघतोय। 28 धावा धावफलकावरती लागल्यात। आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय। कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय स्क्वेअर लेगला। त्या ठिकाणी शुभम नाकवा हा क्षेत्ररक्षक आहे। धाव 1 मिळेल। एका धावेने धावसंख्या 29 वरती पोहोचलेली आपण बघतोय। 3 षटक संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्यात। चारही गोलंदाज अत्यंत उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती, त्यामुळे कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होऊ शकतोय। 29 झाल्यात। चौथं आणि अंतिम षटक शुभम मधुकर नाकवा हा गोलंदाजी मार्कवरती षटक अंतिम खेळण्यासाठी येतोय। समोर ती ओमकार हेमंत राणे हा फलंदाज उजव्या हाताचा आहे। फिल्डिंगची जर पाबंदी बघितली तर संपूर्णपणे फिल्डिंग फैलवलेली आहे। कुठलाही क्षेत्ररक्षक सिंगल सेव्हिंगसाठी नाही आहे। राऊंड विकेट, लोअर वन फ्लॅटेड, त्याला परकलाय आणि पाठवलाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरती। षटकार सुरू जबरदस्त होतोय। फुल टॉस दिला होता, फ्लायटेड टाकला होता परंतु तो फुल टॉस झाला आणि त्यावरती षटकाराची मोहर लागली। 6 धावेने 35 धावा धावफलकावरती लागतात। 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू थोडा फास्टर वन टाकला होता आणि वाईड येतोय। अतिरिक्त धाव अजून मिळेल। 36 धावा येतात। अजून सुद्धा
5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामुळे धावा बनतील. 55 ते 60 धावापर्यंत मजल मारणे खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, या वेळेला मिड विकेट बाउंड्री पार केले. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 4 चेंडूंचा खेळ 2 चेंडूंचा खेळ संपलाय. या 2 चेंडूवरती तब्बल 13 धावा आलेल्या आपण बघतोय. 3 षटकामध्ये 29 धावा आणि त्यानंतर 2 चेंडू आणि 13 धावा. या मॅच मधलं रूप आपण बघतोय. धावफलकावरती एकूण धावा लागतात त्या म्हणजेच 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामुळे या 4 चेंडूवरती अजून किती षटकार येणार. परंतु विश्वजित नाकवा आपला कानमंत्र घेऊन त्या ठिकाणी गेला होता. काय कानमंत्राचा उपयोग या ठिकाणी होणार. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओमकार हेमंत राणेच्या बॅट मधून आलाय सलगचा 3रा षटकार. ते ओमकारच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळण्याचा रेकॉर्ड आहे. अर्धशतकाचा रेकॉर्ड आहे आणि या मॅच मध्ये संपूर्णपणे सूत्र ही शेवटच्या षटकामध्ये आपल्या खांद्यावरती या खेळाडूने घेतलीत. बघा, एक जबरदस्त कबड्डीपटू ज्याच्या नावाचा दबदबा संपूर्ण अलिबाग तालुक्याला आहे असा हा ओमकार हेमंत राणे या क्रिकेटच्या मैदानावरती अत्यंत जबरदस्त आणि विस्फोटक फलंदाजी करतोय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडू मध्ये एकूण धावसंख्या आलेली आहे ती 19 आणि 10 चेंडू मध्ये 27 धावसंख्येवरती हा सामना करतोय. एकूण धावसंख्या जर बघितली तर 48च्या घरात पोहोचले. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फटका फसलाय मात्र निर्मनुष्य क्षेत्रात चेंडू जातोय. दुसरी धावेसाठी प्रयत्न होऊ शकतोय आणि तिथे मात्र 2च धावा घेतल्या जातात. कारण अमोल अगदी सावधरित्या सावकाशरित्या गेलाय. कारण इथे ओमकारच्या बॅटमधून धावा येतात. मग तिसरीचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकले आणि ती गेले अर्धशतकावरती. मी म्हटल्याप्रमाणे 55 ते 60 हे आव्हान पाहिजे आणि तिथपर्यंत मजल मारली जाऊ शकतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकार हेमंत राणे स्ट्राइक वरती. स्लोवर 1 लेग कटर टाकला होता मात्र चेंडू या ठिकाणी आपण बघितला चेंडू डॉट गेलाय, निर्धाव गेलाय. फास्टर वन होता मात्र त्यावेळेला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेला फिल्डिंग होतोय. पायाच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केला जातोय आणि त्याच वेळेला 2 धावा येतात. रनआउटची विकेट जरूर गेले मात्र इथे धावा एकूण आल्यात त्या म्हणजेच 2 धावेनिशी धावफलकावरती धावा लागतात. त्या 52 धावा लागल्यात. सामना या ठिकाणी जिंकायला 53 धावांची आवश्यकता ठेवलेली आहे. परंतु मी म्हटल्याप्रमाणे 50 पार आणि 55 पर्यंत तरी मजल मारेल. परंतु एक शेवटचा जो सेकंड लास्ट चेंडू सोडून दिला गेला आणि त्यामुळे थोड्या धावा कमी झालेल्या आपण बघितल्या. परंतु 50 पार केलाय. एक आत्मविश्वासपूर्ण या गोलंदाजी करू शकतात जी 50 पार झाल्यानंतर. कारण 12च्या वरतीचा रिक्वायर रन रेट पाहिजे. त्यामुळे हा या मॅच मध्ये रंगत जरूर येऊ शकतोय. बॅटिंग लाईनअप अगदी मजबूत आहे. ज्ञानेश्वर माऊली सासोने संघाकडे जर बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर 8 ते 9 मोठे फलंदाज आहेत आणि अशा फलंदाजांना रोखण्यासाठी एक वेगळी रणनीती ही जोगेश्वरी आवाज संघाला आखावी लागेल. कारण 53 धावा ह्या कमी सुद्धा नाही आहे
आणि जास्ती सुद्धा नाही आहे. जास्ती अशासाठी की कारण 77 धावा मगाशी उभ्या केल्या होत्या त्यामुळे जास्ती नाही आहेत. परंतु आता चेस करायचं आहे आणि चेस करताना या धावा किती जरी कमी असल्या तरी त्या डोंगरावर एवढ्या असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्यामुळे अशा धावा चेस करणे सोपी गोष्ट नाही आहे. परंतु या धावा चेस केल्या जातील किंवा येथे धावा डिफेन्स केल्या जातील हे सगळं ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्राच्या खेळाचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी आपल्याला सरळ घेऊन जातोय निनाद कदम यांच्या साथीने क्रीडांगणावरती. ओर टू निनाद कदम. धन्यवाद संजय म्हात्रे सर. मैदानात चालू सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील आज स्पर्धेचा तिसरा दिवस. ही स्पर्धा आपण पाहतोय मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप क्रीडा मंडळ कुळगाव आयोजित क्रिकेट स्पर्धा पर्व 48 आपण पाहतोय. आज तिसरा दिवस स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय जिथे एका बाजूला ज्ञानेश्वर माऊली सासवडी संघ ज्यांनी या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोच्च सांघिक धावसंख्या ज्यांनी धावफलक लावली सन्माननीय प्रवीण म्हात्रे अध्यक्ष अमरदीप युवक क्रीडा मंडळाचे यांना विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर यायचे. सन्माननीय प्रवीण म्हात्रे जे अध्यक्ष आहेत मंडळाचे आधारस्तंभ आहेत त्यांना विनंती आहे की आपण इथे उपस्थित व्हायचे. माजी गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण म्हात्रे सन्माननीय प्रवीण म्हात्रे यांना विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर यायचे. आपणास मंडळाकडून विनंती आहे व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. आपण 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष्य. या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला जाणार का ज्ञानेश्वर माऊली सासवडी संघाकडून हे पाहायचंय. ही धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच एक फायटिंग टोटल म्हणता येईल आणि या मैदानात जर ही धावसंख्या डिफेंड करायची असेल तर मात्र अचूक मारा करावा लागेल गोलंदाजांना आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची चांगली साथ लाभणं देखील आवश्यक आहे. कारण या मैदानात 4 षटकांच्या सामन्यात बऱ्याच वेळेला आपण एकेरी दुहेरी धावाने देखील 40-42 धावसंख्येपर्यंत मजल मारताना पाहिलंय संघांना. त्यामुळे जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर आपली फेकी चांगली असेल आणि गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केली जाईल तरच या सामन्यात ही धावसंख्या डिफेंड होऊ शकते. अन्यथा 24 चेंडूमध्ये 61 धावांचं आव्हान 3 षटकामध्ये देखील पार होताना आजच्याच दिवशी आपण पाहिलेत. आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिकांसाठी चौका षटकांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. काही चांगली गोलंदाजी देखील झालेली आहे, काही चांगल्या विकेट्स घेतलेल्या देखील आपण पाहिल्यात तर काही चांगले झेल देखील पाहिलेत. कारण या स्पर्धेचं दरवर्षीचं जर आपण पाहिल्यात तर प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे पारितोषिकं आणि यावर्षी तर भरघोस पारितोषिकांनी सजलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अमोलचा पहिला चेंडू ओव्हर द वेस्ट साइड फर्स्ट बीमर इन द ओव्हर. नोचा इशारा नक्कीच येतोय आणि त्या दरम्यान 2 धावा इथे धावून काढल्या जातात. नो +2 म्हणजे एकूण 3 धावा आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती सनीला इथे खऱ्या अर्थाने फ्री लायसन्स फ्री हिटची सुवर्ण संधी. या फ्री हिटच्या सुवर्ण संधीचा तो फायदा उचलणार काही पाहायचंय. अमोलची ती चांगली सुरुवात म्हणता येणार नाही. आता पाहूया कशा प्रकारे तो चेंडू करतोय. फटका चांगला आहे. ओमकार सुधाकर राणे आपण पाहतो इथे चेंडूला फील्ड करतो. इथे एकदा मिळते. आपण पाहतोय एक अष्टबल खेळाडू आहे. फलंदाजीत विशेष कामगिरी झाली नाही मात्र गोलंदाजी त्याला यावेळेस यॉर्करचा चेंडू टाकतोय. या चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 5 धावा. षटकाचा विचार केला पुन्हा एकदा सनीसाठी
या वेसारीच्या बॅटनाला फटका, 2 क्षेत्रक्षामधून चेंडू जातोय सीमारेषे पार, 4 धावांचा महत्वपूर्ण चौकार. आज मात्र खऱ्या अर्थाने सनी प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय. जर आपण पाहिलं तर क्रिकेट हे एक आर्ट आहे आणि त्यामधील फलंदाजी हा एक पार्ट आहे. जर त्यामध्ये विचार आपण केला तर केवळ आपल्या आक्रमकतेवर नाही तर त्याचबरोबर आपल्या चातुर्याने इथे धावा तो जमवतो असंच मी म्हणेन. कारण जिथे क्षेत्ररक्षणामध्ये रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेला तो टार्गेट करतोय, त्या दिशेला चेंडू खेळून काढतोय आणि धावा मिळवतोय. धावसंख्या झालेली आहे 9 धावा, 3 चेंडू झालेत. पहिलं षटक आपण पाहतोय. अमोलचा पुढचा चेंडू, यावेळेसचा फटका, चेंडू हवे, चेंडू लॉंगॉन सीमारेषे पार. आज मात्र सनी खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय जणू काहीतरी ठरवलंय की प्रत्येक खराब चेंडूवरती मी मोहर उमटवणार, ती म्हणजे षटकाराची. मागील सामन्यात ती 36 धावांची आकर्षक खेळी त्याने केली होती, 5 षटकार लागले होते आणि त्याच पद्धतीत या सामन्यात देखील तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकान धावसंख्या उसळून घेते, दुहेरी अंक अजून पोहोचते. धावसंख्या झाले 15 धावा. यावेळेस चेंडू चांगला होता, स्लो नंबरचा चेंडू केला होता, तर या चेंडूवरती एक धाव मिळतो, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. काय ताळमेळ आहे बघा मित्रांनो, कशा प्रकारे एकेरी दुहेरीचं धावेचं रूपांतर दुहेरी धाव केलं गेलंय. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊली सासुणे संघातील सलबलांची जोडी सनी आणि कुमार नाखवा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सनीने आतापर्यंत चांगला खेळ केला, 5 चेंडूमध्ये 15 वैयक्तिक धावसंख्या तो खेळतोय. इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटचं अपील केलं जातं, एक हाफ हार्टेड अपील आपण पाहतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमतरता नक्कीच या अपीलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचारी अपील फेटाळून लावलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 17 अशी धावसंख्या, 53 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय ती म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली सासुणे या संघाची. जर इक्वेशन आपण पाहिलं तर आता 3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडूचा सामना बाकी. विजयासाठी 36 धावांचं लक्ष गाठायचं. 18 चेंडू 36 धावा. जर आपण पाहिलं प्रति षटक 12च्या सरासरी धावा जमवायच्यात, म्हणजे प्रत्येक षटकात किमान एक तरी मोठा फटका येणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीत सामन्याला सुरुवात झाली, कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला कल्पना आहे या चांगल्या सुरुवातीला आम्ही कन्वर्ट करू शकतो, धावसंख्येचा विजयी पाठलाग करू शकतो. मात्र इथे आता धावसंख्या रोखायची आहे म्हणून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय, गोलंदाजीसाठी येतोय रणजित रोगे. आपण पाहतोय कष्टपैलू खेळाडू, सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं या संघामधील असा. आणि पहिला चेंडू त्या आपल्या संघाला इथे ब्रेक थ्रू मिळवण्याची संधी त्यांनी उपलब्ध केली होती. इथे ब्रेक थ्रू मिळत नाहीये आणि त्याबरोबर 2 धावा मिळत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचं आपलं क्षेत्रक्षण असेल तर मात्र आपण प्रतिस्पर्धी संघाला विजयाचं आमंत्रण देतो असंच मी म्हणेन. कारण प्रतिस्पर्धी संघातील दोन्ही फलंदाज चांगल्या लयीत आहेत, चांगला फलंदाजी क्रम आहे. जर अशा प्रकारचे झेल आपण सोडाल तर मात्र सामन्यात हे सुटलेले झेल आपल्या पराभवाचं कारण देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान रणजित रोगे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन कुमार नाखवासाठी. यावेळेसचा चेंडू उजशीच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव. दबाव, दडपण, प्रेशर हे जर आपण पाहिलं तर हे कुणाला चुकलेलं नाहीये आणि चांगल्या खेळाडूंकडून या दबाव दडपणाखाली चुका होत असतात. आता आपण पाहतो या चांगल्या खेळाडूकडून, चांगल्या गोलंदाजाकडून देखील चुका होत आहेत. मात्र चुकांमधून शिकलं पाहिजे. कशा प्रकारे कमबॅक करायचं, कशा प्रकारे पुनरागमन करायचं, कशा प्रकारे आपल्या संघासाठी खेळ करायचा. यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला, या चेंडूला लॉफ्ट केलाय मिडॉनच्या डोक्यावर आपण पाहतोय. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक चेंडूला फील्ड करतोय 1 धाव मिळते. या एकेरी धावसंख्या झालेली 21 धावा. धावसंख्या रोखण्यापेक्षा गोलंदाजाने विकेट घेण्याकडे त्यांचा कल ठेवायला हवा. कारण एक भला मोठा फलंदाजी क्रम आपण पाहतोय ज्ञानेश्वर माऊली सासुणे संघाकडे. कारण एक फलंदाज बाद झाला तर त्याहीपेक्षा आक्रमक फलंदाज मैदानात येताना आपण पाहू. यावेळेसचा चेंडू इथे झेल होणार का, सनी इथे बाद होतोय. कुठेतरी आपण पाहतोय माझ्या प्रश्नाला समर्पक उत्तर इथे मिळतंय. चेंडू आपण पाहिला स्लो रन तरी त्याने टाकला होता. यॉर्करच्या चेंडूवरती इथे लागला फटका. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अमोलला आपण पाहिलं त्याने चांगला झेल पकडलाय. सनी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय कर्णधार शुभम नाखवा येतो फलंदाजीसाठी. या पुढील सामना एक महत्त्वपूर्ण लढत असेल या स्पर्धेतील सेकंड क्वार्टर फायनल, म्हणजेच या स्पर्धेतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. एका बाजूला साई झिराड संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजेच
सिद्धिविनायक झिराड हा संघ. या दोन संघांमध्ये आपल्याला क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण लढत हा पुढील सामना असेल. दोन्ही संघांच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. त्याच दरम्यान आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू अनिल मोरे हे देखील सामने पाहण्यासाठी आले, त्यांचे स्वागत आहे. चला दोन्ही संघांचे कर्णधार साई झिराड संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार. चला कर्णधारांनी यायचे नाणेफेक करण्यासाठी. आपण पाहतो इथे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. वळूया मैदानाकडे. मैदान आपण पाहिलं विकेट गमावल्यानंतर आलेल्या नवीन फलंदाजाने कर्णधाराने एकेरी धाव काढले. नॉनस्ट्राइक एंडवर आहे. स्ट्राइक एंड पुन्हा एकदा कुमार. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या दूरवर टाकला चेंडू. वाईडचा इशारा येतोय. आज मात्र जे एक्सपेरिमेंट केले जात आहेत ते मात्र कुठेतरी नुकसानदायक ठरत आहेत गोलंदाजासाठी असंच मी म्हणेन. अनुभवी गोलंदाज आहे त्यामुळे जे एक्सपेरिमेंट तो करतोय, जे वेगवेगळे प्रयोग तो करतोय त्या प्रयोगामुळे त्याला यश मिळत नाहीये. त्याच दरम्यान धावसंख्या पण पाहिली. धावसंख्या झालेली आहे 23 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज रणजित जोगी याचा. यावेळेस 30 दिशा आणि 30 दशा सलग दुसरा वाईड येतोय. गोलंदाजाला इथे आपल्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाने धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली. प्रतिस्पर्धी संघाकडे एकापेक्षा एक चांगले फलंदाज आहेत. अशा प्रकारे जर आपण अवांतर स्वरूपाच्या धावा द्याल आणि त्यानंतर मोठे स्ट्रोक आले तर महागडे षटक आपल्याला पाहायला मिळत. आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार गिरीश कामत इथे उपस्थित झालेला आहे. चला साई झिराड आपल्या कर्णधाराला पाठवायचंय. यावेळेस कुमारचा फटका मिस्टर स्ट्रोक झेल होण्याची शक्यता. फलंदाज कुमार नाखवा बॅक टू द पॅव्हलियन. हे षटक जरी महागडे ठरलं असतं अवांतर स्वरूपाच्या धावाने तरी या षटकात खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी कमबॅक करून दाखवलंय, कारण या षटकात दोन महत्त्वपूर्ण विकेट दोन्ही सलामीरांना तंबूच्या आशेला माघारी परतवले. ते म्हणजेच गोलंदाज रणजित रोगेने. आतापर्यंत त्याने आपल्या षटकात 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात, मात्र 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. कुठेतरी संमिश्र षटक हाताळताना या अनुभवी गोलंदाजाला आपण पाहतोय. आता आपण पाहतोय शुभमच्या साथीला सुबोध नाखवा फलंदाजीसाठी येतोय. अजूनही आव्हान पूर्ण होण्यासाठी आपण पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. एकूण 5 चेंडू झालेले या षटकातील आपण पाहतोय. माफ करा चुकीची दुरुस्ती. या षटकात 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहू, त्यानंतर पुढील 2 षटक आणि इक्वेशन आपण पाहिलं 13 चेंडू आणि 29 धावा. कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ कडवा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा. मात्र सुदैव म्हणून मी नवीन फलंदाजाचा बॅटची कडा घेत चेंडू अतिरिक्त उसळी घेत गेल्या डिक्लेअर झोन मध्ये. या एकेरी धावाने षटकाची ते सांगता होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 53 धावांचा पाठलाग करताना ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 25 धावा. 25 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पहिल्या 12 चेंडूमध्ये 25 धावा आल्यात आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता 28 धावांचं लक्ष्य गाठायचंय. जर आव्हान आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी मी अजूनही म्हणेन सामना समान खुला आहे. दोन्ही संघांना अजून ही संधी आहे सामना जिंकण्याची. एक प्रभावी षटक, एक कंजूस षटक, विकेट घेणारे षटक ते फलंदाजी करणारा बॅकफुटला ढकलून इथे गोलंदाजी करणारा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. मात्र एक महागड षटक फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, तर गोलंदाजी करणारा संघ इथे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळेल प्रभावाच्या छायेत. मात्र काय घडणार, काय बिघडणार, कारण आतापर्यंत 2 षटक झाले. 2 षटक शिल्लक असताना इथे आपण पाहतोय शुभम हा कर्णधार स्ट्राईकवर आहे, ज्याने मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू 3 षटका लागले होते. 5 चेंडूमध्ये 19 धावांची एक अतिशय छोटेखानी खेळी केली होती. आणि आज ह्या सामन्यात आपण पाहतोय त्याच्यासमोर इक्वेशन वेगळा. पहिला चेंडू लागला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. आपण पाहतोय शॉर्ट बॉल, पहिला चेंडू आखूट टप्प्याचा. मी नेहमीच म्हणतो चांगले फलंदाज 3 प्रकारच्या चेंडूसाठी नेहमीच सज्ज असतात. फुल टॉस चेंडू म्हणजे बड्डी गिफ्ट, त्यानंतर हाफ पॉली चेंडू म्हणजे फलंदाजाच्या पाल्यात समोर टाकला चेंडू, आणि तिसरा चेंडू म्हणजे हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू कर्णधाराला मिळालेलं आमंत्रण दोन्ही हाताने शुभमने स्वीकारलंय. षटकार लगवलाय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडल्यात. संघाची धावसंख्या झाले 31 धावा. आणि इथे अजून एक चांगला फटका आहे. मात्र ते चेतशीच्या हाती झेल देऊन फलंदाज शुभम बॅक टू द पॅव्हलियन. एक डाव तुझा तर एक डाव माझा म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतोय. इथे मात्र सापळा रचला होता मी असंच म्हणेन. मागील चेंडू होती, फटका आल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, मात्र या चेंडू थोडीशी गती जास्त होती. गोलंदाज ओमकार सुधाकर राणे आपण पाहतोय गोलंदाजी करतोय.
त्यामध्ये विशेष गती नव्हती. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायचे. आयोजकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. खेळाडू मित्र जे बसलेत त्यांना विनंती आहे ज्ञानेश्वर माऊली सासवड संघाचे खेळाडू कृपया करून टॉस बॉक्स रिकामा करा. तिथे नाणेफेक केली जाईल. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे. गिरीश कामतला आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराड संघाचा कर्णधार. दुसऱ्या बाजूला समीर थोळे साई झिराड संघाचा कर्णधार. यश कोळी नवीन फलंदाज न्यू बॅटर. येथे मोठा फटका चेंडू हवे चेंडू विकेट सीमारेषे पार. मी आधीच म्हटलं होतं एकापेक्षा एक पॉवरफुल फटकेबाजी करणारे आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेले संघ आहेत. इथे सन्माननीय शिवप्रसादजी तोडणकर आपण पाहतोय. चिटणीस सन्मान्य शिवप्रसादजी तोडणकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. सन्मान्य शिवप्रसादजी तोडणकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. छायाचित्र घेतलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण छायाचित्रात कैद केली जाते. चला नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. या स्पर्धेतील महत्वपूर्ण अजून एक लढत क्वार्टर फायनलचा सामना आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच साई झिराड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्याच दरम्यान पुढचा चेंडू इथे झेल होणार का. चेंडू हवेत आहे. इथे मात्र 2 क्षेत्रक्षकांमध्ये कॉलिंगची कमतरता. 2 क्षेत्रक्षक पुढे सरसावले मात्र झेल कोणत्याही खेळाडूने पकडला नाही. मित्रांनो आपला आत्मविश्वास इथे कुठेतरी कमी पडतोय असंच म्हणावं लागेल. कारण जर संपूर्ण आत्मविश्वासाने आणि पूर्ण पॉझिटिव्हिटीने आपण खेळ कराल तर मात्र अशा चुका होणार नाहीत. कारण 2 क्षेत्रक्षक पुढे सरसावले आणि बराच वेळ होता चेंडूपर्यंत येऊन चांगल्या प्रकारे चेंडूला पकडण्याचा. मात्र इथे चुकावा गोष्ट चांगली गोष्ट म्हणेन मी ती म्हणजेच यश कोळीसाठी आणि त्यात ज्ञानेश्वर माऊली सासवड संघासाठी तो नाबाद आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न झाला नाहीये. त्याच दरम्यान 2 धाव मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर जिथे 53 धाव जमवायच्या 3 गडी बाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आता अंतिम षटक 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. जर आपण पाहिलं 4 षटकांचा सामना म्हणजे प्रति षटक 53 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे माफ करा चुकीची दुरुस्ती 14. चुकीची दुरुस्ती 53 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे आपण पाहतो इथे आता अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. आता हा खेळ आपण पाहिला तर ज्या पद्धतीने रंगला हा सामना अंतिम षटकाचा थरार आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आकाश गुरव येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती सुबोध नॉन सेकंड वरती यशला आपण पाहतोय. पहिला चेंडू आपल्या षटकातील घेऊन आकाश गुरव. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. खराब लाईन खराब दिशा. वाईट +1 2 धावा मिळतात. याचा अर्थ आता 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं पहिलं एका अचूक चेंडूने षटकाची सुरुवात होईल मात्र ही सुरुवात कुठेतरी फलंदाजांना बूस्ट देणारी ठरेल. कारण पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय. पाहूया पुढच्या चेंडूवरती आकाश गुरव काय करतोय. स्ट्राईक वरती इथे मात्र चांगला चेंडू फटका चांगला आहे आणि इथे टप्पापर्यंत अतिरिक्त उशी घेत चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पार. येतोय महत्वपूर्ण असा चौकार. इथे मात्र फलंदाज दाखवून देत आहे टार्गेट 6 चेंडू मध्ये 12-14 असलं तरी आम्ही आमच्या आकर्षक शैलीतच खेळणार. आम्ही हा विचार करणार नाही की किती धावा करायच्या आहेत. आमची जी नैसर्गिक वृत्ती आहे आम्ही ज्याप्रमाणे आमचा नैसर्गिक खेळ आहे त्याच पद्धतीने आम्ही खेळणार. इथे मात्र आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना पुन्हा एकदा आपण सुबोधला पाहतोय. आकाश पाहूया कमबॅक करता येणार का आकाशला. कारण अजूनही 5 चेंडूमध्ये 8 धावा जमवायच्या ज्ञानेश्वर माऊली सासवड संघाला.
इथे मात्र चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला भिरकल लॉंग ऑन सीमारेषे पार येतोय उत्तुंग असा षटकार. दोन चेंडूमध्ये सामन्याचा चित्र पूर्णतः पलटलेल्यावर पाहतोय. विजयाचं पारडं पूर्णतः झुकलेलं पण पाहतोय ते म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली सासवड संघाच्या बाजूने. कारण आता उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. इथे ज्या पद्धतीचं कडवा प्रतिकाराची, एका कडव्या झुंजीची, एका चांगल्या खेळीची, एका जिद्दी वृत्तीची इथे जी अपेक्षा होती अंतिम षटकात आकाशकडून तसं काही घडत नाहीये. त्याची गोलंदाजीची सुरुवात या षटकात त्याने अवांतर धावेने केली. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडू चौकार आला आणि त्यानंतर चेंडू खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणारा असा चेंडू ठरला. कारण जागेवरून उभ्या उभ्या एक लांब पल्ल्याचा षटकार आला तो म्हणजे सुबोधच्या बॅटहून. आता उर्वरित 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र ज्ञानेश्वर माऊली सासवड संघाने आज सर्वांची मनं जिंकली ती म्हणजे त्यांच्या आक्रमक फटकेबाजीने, त्यांच्या चांगल्या क्षेत्रक्षणाने आणि त्याचबरोबर त्यांच्या चांगल्या गोलंदाजीने देखील. यशला पण पाहतोय 6 चेंडूचा सामना करताना आणि त्याचबरोबर 7 गडी राखून हा सामना जिंकलाय आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय तो म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाने. अभिनंदन ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचं. ते या स्पर्धेत म्हणजेच मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप योग क्रीडा मंडळ कोळगा आयोजित या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अमरदीप क्रीडा मंडळातर्फे मी आभार प्रकट करतोय. ते म्हणजेच जोगेश्वरी माता आवास या संघाचे पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतोय. काही क्षणातच सामन्याचा पुरस्कार आम्ही जाहीर करू. त्या दरम्यान दोन्ही संघ जे आहेत त्यांनी इथे व्यासपीठाजवळ यायचे. पॅन्डलच्या दोन्ही बाजूला बसण्याची आसन व्यवस्था, इथूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. नियमांचं पालन करा. जो संघ नियमाचं उल्लंघन करेल त्या संघाला धावांच्या स्वरूपात